अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस, हीच तर आहे आपल्या महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू डोक्यावर पदर, हीच तर आहे सौभाग्याची ओळख. सांडलेल्या रक्तात सुद्धा दिसणार नाही काळोख, मराठी आहोत आम्ही हीच आमची ओळख. महाराष्ट्र भारत देशाच्या इतर राज्यापैकी एक महत्त्वाचं राज्य आहे. अशा या महाराष्ट्रामध्ये विविध संस्कृती सण समारंभ साजरी होताना महाराष्ट्राचे प्रतीक म्हणून साजरी केली जातात. यातूनच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते. चला तर आज आपण पाहूया महाराष्ट्राची लोकधारा. आमचे इयत्ता 3री आणि 4थीचे विद्यार्थी, सर्वच विद्यार्थी आहेत, 1ली 2री 3री 4थी. एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचा जोश वाढवूया. आणि आता सादर होत आहे महाराष्ट्राची लोकधारा. एकदा जोरदार टाळ्या. आता गरम करा जरा. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. मोरया 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 मोरया. तुझा दारी आलो गुणगान गाया, तुझ्या इनामा मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी जमीनदाराची माया. मोरया 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 धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर, धनगराची मेंढर बा धनगराची मेंढर. मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर. धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर, मातीवानी काळ कुणी दुधावानी पांढर. ऐकली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. ऐकली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी,
बाजारी अगो मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी धरुणी ग हात माझा पदर ओढितो धरुणी ग हात माझा पदर ओढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो गेला बळीवनी घुन आला मिरग फिरून गेला बळीवनी घुन आला मिरग फिरून गुऱ्या चालल्या रानात गुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण
उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांघरू दगड उशाला गाळूनी घाम असा मागोया भाकरी नाचतो डोंबारी रे, नाचतो डोंबारी. तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उत्तुंग भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई महाराष्ट्र भू तुला मानतो सकळ जनांची आई तुझ्या कुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे तुझ्याच ठाई कृतार्थ व्हावे अवघे जीवन मुचे तुझाच जय जयकार असावा सदैव आमच्या ओठी तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. धन्यवाद. टाळ्या. थोडासा गारवा सुटलेला आहे तरी पण टाळ्या वाजवा. टाळ्या. टाळ्याने शरीर गरम होतंय. जोरदार टाळ्या. आजारी पडल्यावर घ्यावी लागती गोळी आजारी पडल्यावर घ्यावी लागती गोळी सणवार असल्यावर खावा लागती पुरणपोळी सणवार असल्यावर खावा लागती पुरणपोळी आणि कार्यक्रम आवडल्यावर जोरदार वाजवावे लागतं टाळी जोरदार वाजवावी लागती टाळी. आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. या युगामध्ये मित्रापेक्षाही सर्वात प्रिय असतो तो म्हणजे आपला मोबाईल. एक वेळ जेवण नसलं तर आपण जगू शकतो पण मोबाईल शिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही. याच मोबाईलमुळे आपल्या आयुष्यामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक, गुगल यासारख्या सोशल मीडियाचा भडीमार झालेला आहे. म्हणतात ना अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. आज प्रत्येक व्यक्ती हा रिअल लाईफ ऐवजी रील लाईफ जगत आहे. अशा या सोशल मीडियाचे दुष्परिणाम आपण पाहणार आहोत या नाट्यछटेतून. सोशल मीडिया. आ गए तुम लोग मिलना चाहोगे मेरे साथियों से तो देखो। जी हाँ, मैं हूँ व्हाट्सअप। पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है। बच्चा, बूढ़ा या जवान सब दीवाने हैं मेरे। गूगल नाम है मेरा। मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता। फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। इस नाचीज को टिकटॉक कहते हैं। नेता, अभिनेता, खिलाड़ी, बच्चा
कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम हूँ, सगळ्या मैंने गावडीचा सबको एकदा पागल टाळ्या। करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक। मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी। तो चलो देखो। मम्मा मम्मा मेरा कल एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा है, प्लीज मम्मा आप पढ़ा दोगे? क्यों बेटा, तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या? मम्मा मम्मा समझाया तो था पर मैं भूल गई। बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ, तुम पापा के पास जाकर पूछ लो ना। ओके मम्मा। पापा कल मैथ्स का एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा है, आप पढ़ा दोगे प्लीज? बेटा, आई एम ऑलरेडी गेटिंग लेट, मुझे ऑफिस का काम है, मैं आकर पढ़ाता हूँ। ओके पापा। पापा अब तो आप मुझे पढ़ाओगे ना? बेटा, मैं बहुत थक गया हूँ और ऑफिस का काम भी है, तुम मम्मा के पास चली जाओ। ओके पापा। मम्मा 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 मुझे थोड़ा सा तो पढ़ा दीजिए प्लीज। ओके ठीक है बेटा, आप अपने कमरे में जाओ, मैं वहीं आती हूँ। ओके मम्मा, मैं वेट करती हूँ। ओ गॉड, मम्मा को कितना देर हो गया, मम्मा तो अब तक नहीं आई। क्या करूं? मैं तब तक नेट पे सर्च ही कर लेती हूँ। देखो एक और शिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं। आजा गुफाओं में आजा गुफाओं में आजा गुनाह कर ले, आजा गुनाह कर ले, आजा गुफाओं में आजा गुफाओं में आजा गुनाह कर ले, आजा गुनाह कर ले, आजा गुफाओं में नादान लड़की, तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो कि तुम मेरा शिकार हो चुकी हो, मेरा नया शिकार। रात दी गल सुनियो सुनियो वे, रात दी गल सुनियो सुनियो वे, कोई ना चार चुफेरे, पिछे ना मुड़ियो मुड़ियो वे, पिछे ना मुड़ियो मुड़ियो वे, राता दे काले काले चेहरे डर डाडा डसे वे, और मंजिल हंसे वे, आहट से डरियो डरियो वे, आहट से डरियो डरियो वे, खौफ के अंदर लगे डेरे, हौले से चलियो चलियो वे, हौले से चलियो चलियो वे, राता दे काले काले चेहरे डर डाडा डसे वे, और मंजिल हंसे वे,
हुआ बेटा, क्या हुआ? तुम खड़े खड़े क्या देख रहे हो? डॉक्टर को जल्दी फोन करो। डॉक्टर साहब जल्दी आइए, पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है। एक और शिकार। तुम्हारे 5000 FB फ्रेंड होंगे, लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते। देखिए, घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया का ज़्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपनेपन की ज़रूरत है। आप उसे ज़्यादा से ज़्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज़्यादा से ज़्यादा समय बिता सके। इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी। ओके डॉक्टर, थैंक यू। कैसा वक्त आ गया है, हम अपने रिश्तों से ज़्यादा वक्त सोशल मीडिया को दे रहे हैं। भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने में है। दूसरों की तकलीफ़ों का मजाक बना देते हैं और अपनी तकलीफ़ों का स्टेटस बना लेते हैं। हम इतना ज़रूरत से ज़्यादा उपयोग करते हुए भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है। घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला। तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला। रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो। रुको बेटा, मोबाइल की क्या जरूरत है? मैं तुम्हारी मदद करती हूँ तुम्हारा प्रोजेक्ट बनाने में। हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह। एकदा जोरदार टाळ्या. सध्याच्या स्थितीवर असलेली ही नाटिका खरोखरच आपण आपल्या पाल्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. मोबाईल पासून त्याला थोडंसं दूर ठेवलं पाहिजे, असं ही शिकवण देणारी छोटीशी नाटिका या बाल कलाकाराने सादर केलेली आहे. शिव जो आदी आहे, अनंत आहे, जो संहारक आहे आणि सृजनकर्ताही आहे. जेव्हा अधर्म वाढतो, अहंकार चरमसीमेवर असतो, तेव्हा प्रकट होतो रुद्र तांडव. अज्ञान आणि अहंकाराच्या विनाशासाठी हे तांडव क्रोधाचं नसून संतुलनाचं नृत्य आहे. हे विनाश नसून नवसृजनाची सुरुवात आहे. आता जे सादरीकरण आपल्या समोर सादर होणार आहे ते कुठलंही नृत्य नाही, तर ती एक शक्ती, एक ऊर्जा आणि एक अनुभूती आहे. जे सादरीकरण पाहून आपल्या शरीरावर शहारी येतील आणि आपले मन गाऊ लागेल हर हर महादेव. सादर करत आहे इयत्ता 3री आणि 4थीचे विद्यार्थी शिव तांडव. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिवम्. जटाकटाह सम्भ्रम भ्रमन् निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रतिः प्रतिक्षणम् मम.
जटाभुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदंब कुंकुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुर स्फुरत् वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि ॐ नमः शिवाय सदा शिवं भजाम्यहं सदा शिवं भजाम्यहम् ॐ नमः शिवाय प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिमप्रभावलम्बि कण्ठकन्दली रुचि प्रबद्ध कन्धरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे। हर हर महादेव। सर्व तरुण मुलींसाठी जी कुणी वाजविणार नाही टाळी, जी कुणी वाजविणार नाही टाळी, तिला मिळेल नवरा काळा, तिला मिळेल नवरा काळा। बाल कलाकारांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात। जल है तो कल है, जल है तो कल है, पाणी हे जीवन असे आपण म्हणतो। पाण्याशिवाय सजीवाचे जीवन अशक्य आहे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। अशा या पाण्याचा वापर आपण काटकसरीने आणि काळजीपूर्वक केला पाहिजे। अशा या पाण्याचे महत्त्व विशद करणारे छोटी नाट्यछटा घेऊन येत आहेत आमचे विद्यार्थी। पाणी पाणी पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच फूटी किस्मत होगी तेरी कर तूने ये बात न मानी। आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 सानी। युवान, ये तुम क्या कर रहे हो? तेरा दिमाग तो खराब नहीं हो गया? ये पानी पानी क्या कर रहा है? मैं आजादी बना रहा हूँ। आजादी? ये पानी पानी गाकर? हाँ, क्योंकि आजादी तो चली गई है पानी में और देशभक्ति हो गई है पानी 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 पानी। अरे वो कैसे? अब तुम ही देखो, जब बारिश आती है तो सारा देश हो जाता है पानी 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 और देशभक्ति भी हो जाती है पानी 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 पानी। आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ on the beach यार फोटो मेरी खींच फूटी किस्मत होगी तेरी कर तूने। शुरू हो गई मामो, सुबह हो गई मामो मामो मामो, सुबह हो गई मामो मामो रे मामो। अरे भाई साहब, ये क्या कर रहे हैं आप? अरे दिखता नहीं, ब्रश कर रहा हूँ। नल खुला छोड़कर? अरे तो नल बंद कर कर ब्रश कौन करता है भाई? अरे आप जानते हैं एक ब्रश करने में आपने कितना पानी वेस्ट कर दिया? अरे पानी ही तो था, और आ जाएगा। कहाँ से आएगा भाई साहब? नदियों से, तालाबों से। वो तो आपने गंदे कर दिए। अरे तो बना लेंगे। पानी कैसे बनाएंगे? जरा सोचिए और हमें भी बताइए। रे मामो, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए हो, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। गाना आए या ना आए, गाना चाहिए। हाँ, गाना आए या ना आए, गाना चाहिए। पुत्रा, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए। भैया बस करो, अब कितना नहाओगे? अरे अब नहाए भी ना क्या, जितनी देर से नहा रहे हो इतनी देर में तो एक गाँव नहा ले।
शावर से नहाने में कितना पानी वेस्ट होता है जानते हैं आप? कितना वेस्ट होता है भाई? पूरा 200 लीटर है। और नहीं तो क्या? अच्छा हाँ, इतने में तो एक पूरा गांव नहा ले। तो फिर कैसे नहाए? अरे बाल्टी से नहाइए, थोड़ा तो पानी बचाइए। आज तो भाई पूरी गाड़ी धो दूंगा। ट्यूब लगा लेता हूँ। मैं भी ट्यूब लगा के पूरी भैंस धो डालूंगी। अरे राम प्यारी, आज तुझे नहला देती हूँ। आपको पता है ट्यूब से गाड़ी धोने पर 5,000 रुपये जुर्माना है। जो गाड़ी और भैंस 20 लीटर में धुल सकती है, उन पर आपने 500 लीटर वेस्ट कर दिया। सोचिए आपने कितना पानी बर्बाद किया। पानी तो था, आए बड़ा ज्ञान देने। मेरे देश की धरती ओ मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती। अरे भाई, मेरी देश की धरती तो सोना उगलती है। सोने की चिड़िया है मेरा देश। अरे बाबा, अब ना उगलती सोना और चिड़िया भी उड़ गई। ऐसा क्यों कहते हैं भाई? कहने की जरूरत क्या है, दिख रहा है। सब तो खराब कर दिया हमने। बात तो तू सही कह रहा है। अब धरती, जंगल, पानी को ही ले लो, सब में तो जहर है। और पानी जो हमारे जिंदा रहने की वजह है, उसे हमने जहरीला कर दिया। सिर्फ नारे लगाने से देशभक्त नहीं बनेंगे हम। हमारे लिए साफ हवा और साफ पानी छोड़ना भी देशभक्ति है। आने वाली पीढ़ी के लिए क्या छोड़ के जाएंगे आप? सोचो तो क्यों है आज सहम सहम पानी, ये चुपचाप पानी क्यों? चलो बदल दे ये कहानी कहानी, बचा ले निशानी हम। पूछेगी धरती तब कहाँ थे तुम, नदी रो रही थी तब कहाँ थे तुम। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। सोचो तो क्यों है आज सहमा सहमा पानी, ये चुपचाप पानी क्यों? चलो बदल दे ये कहानी कहानी, बचा ले निशानी हम।
रसिक बंधूंना विनंती आहे, अगदी 1-2 गाणे शेवटचे राहिलेले आहेत, कोणीही कृपया उठू नका. ग्रामीण भागात कुठल्याही आनंदाच्या कार्यक्रमामध्ये महिला गोळ्या झाल्या की सर्वप्रथम विषय निघतो तो म्हणजे उखाण्याचा. मिश्किल भाषेमध्ये अनेकदा हसवता हसवता मनोरंजन करणारे हे उखाणे सर्व महिलांना प्रिय वाटतात. पण आमचे हे विद्यार्थी आज गणितासारखा अवघड वाटणारा विषय गणिताच्या उखाण्यातून कसा सादर करतात ते पाहूया. आजचे उखाणे हे गणिताच्या संदर्भामध्ये आहेत. आजच्या उखाणे मुलं घेत आहेत. आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती. आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती. तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती. वर्गात आहे माझा पहिला नंबर. वर्गात आहे माझा पहिला नंबर. सरळ व्यास बरोबर मदक भागिले 100. बेसनाच्या लाडूवर शोभतो काजू. बेसनाच्या लाडूवर शोभतो काजू. चौरसाची बाजू बरोबर 4 गुणिले बाजू. स्वराज्याची पाठ म्हणजे 1942 ची चढ. स्वराज्याची पाठ म्हणजे 1942 ची चढ. 6 बाजूंचा वर्ग म्हणजे घनाचे घन. बेल त्याला म्हणतात बेलफळ. 3 पानांचे बेल त्याला म्हणतात बेलफळ. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची हे इष्टिकाचीचे घनफळ. शिजलेले अन्न 1 ते अंकाची बेरीज होते 50. महाराष्ट्रात आहे संत पंत तंत. एका भिंतीतून जातात रेषानंत. शाळांना नाही मुलांशिवाय शोभा. मुलांखेरीज बेनेची परिमितीची बरोबर 3 बाजूची बेरीज. जीवाला जीव देतो तो. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणिता सोडायला पाठ हवे सुटलं. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. सव्यस्त चलण्याचे असतात 2 प्रकार. सव्यस्त चलण्याचे असतात 2 प्रकार. पहिला असतो गुणोत्तर तर दुसरा असतो गुणाकार. जुन्या हजाराच्या बंद झाल्या नोटा. जुन्या हजाराच्या बंद झाल्या नोटा. खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. 2चा वर्ग 4. 4चा वर्ग 16. गणिताचे उखाणे गेला झाले सगळे गोड. गोड म्हणजे स्वीट. कडू म्हणजे बिटर. गोड म्हणजे स्वीट. कडू म्हणजे बिटर. 100 सेंटीमीटरचा होतो 1 मीटर. ताईच्या लग्नात हातावर काढली मेहंदी. ताईच्या लग्नात हातावर काढली मेहंदी. आयताची परिमिती बरोबर लांबी गुणिले रुंदी. शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी. शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी. आयताची परिमिती 2 लांबी गुणिले 2 रुंदी. गाडी दुरुस्त करण्याला म्हणतात फिटर. गाडी दुरुस्त करण्याला म्हणतात फिटर. 1000 मिलीलीटर 1 लिटर. मंदिरात देवापुढे उजळता दिवा. मंदिरात देवापुढे उजळता दिवा. व्यासाचा असतो वर्तुळाचा सर्वात मोठा जीवा. हिंदीमध्ये सासूला म्हणतात सास. हिंदीमध्ये सासूला म्हणतात सास. मुद्दल अधिक व्याज बरोबर मिळेल लास. सर्वांना आवडतो आईस्क्रीम कोण. सर्वांना आवडतो आईस्क्रीम कोण. वर्तुळाची परिमिती भागिले 2. वाढदिवसाला मिथलींचा फोन. वाढदिवसाला आला मिथलींचा फोन. उलटचा व्यास लिजा गुणिले 2. मी उखाणा घेते तुमच्यासाठी होतो. मी उखाणा घेते तुमच्यासाठी खास होतो 1 तास. माझा पहिला नंबर आला पप्पा वाटत पेढे. गणितासाठी तुम्हाला पाठ हवेत पाठ. लग्नात बांधतात कपड्यांचं बस्ता. लग्नात
कडुनिंबास हिंदीत म्हणतात नीम, कडुनिंबास हिंदीत म्हणतात नीम. 480 कागदांचं होतंय क्रीम. वारीमध्ये वारकरी गातात भजन, वारीमध्ये वारकरी गातात भजन. 12 वाजतांचा असतो 1 डझन. खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा, खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा. खरेदी वजा विक्री होईल. आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे कपडे घालतो, पण ओळख मात्र एकच, आपण भारतीय आहोत. देशभक्ती म्हणजे फक्त भाषाच नाही, तर ती भावना आहे, जबाबदारी आहे. आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर आपले भारतीय जवान रात्रंदिवस पहारा देतात. प्रसंगी ते देश रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करतात. अशा या भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सेनेने केलेल्या नेतृत्वात आपण पाकिस्तानला धडा शिकवला. तो नृत्याविष्कार सादर होत आहे मिशन सिंदूर. 22 अप्रैल 2025. पहलगाम के बायसारन में आतंकियों ने किया टूरिस्ट पर हमला. इस हमले में 27 की मौत जबकि दर्जनों घायल होने की सूचना. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ऐ मेरी जमीन अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. मेरी जमीन महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका ना पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा. इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा. इतनी सी है दिल की आरज़ू. ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. मैं कर्नल सोफिया कुरैशी, मैं विंग कमांडर योमिका सिंह. क्या आप इस मिशन के लिए तैयार हो? यस मैम. क्या बदले के लिए आपका खून खोल रहा है? यस मैम. वो आर्मी, इंडियन आर्मी. हाथुदाश हाय मैम, हाथुदाश हाय मैम, हाथुदाश हाय मैम. मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी. सिर से जुनून तक है जाना, हर कतरा बोल रहा. अल्लाह दिल से बन के कफन जब जुड़िया, तन के मौत नू बचा. मारे न थर थर कंबदे सारे. अल्लाह ये दिल की मशाले जोश से जला के, जलती लपटों को हमने हाथों में है थाम लिया. बेलड़ जाना, बेलड़ जाना. देश की माँ बहन बेटियों के सम्मान और सुरक्षा के लिए चला सबसे बड़ा एक्शन ऑपरेशन सिंधु. भारत की पाकिस्तान पर एयर स्ट्राइक, पहलगाम हमले का लिया बदला. एकदा जोरदार घोषणा झाली पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की
रंग झालो तर भगव्या ध्वजाचा होईल, सुगंध झालो तर महाराष्ट्राच्या मातीचा होईल, शब्द झालो तर मराठी भाषेचा होईल, आणि पुत्र म्हणून जन्मलो तर मराठी मातीचा होईल, आणि मराठी शाळेत शिकलो तर महाराष्ट्राचा अभिमान होईल, मराठी शाळेत शिकलो तर महाराष्ट्राचा अभिमान होईल. मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी भाषेचं वैभव जर टिकवायचं असेल तर आजचा सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा शिकला पाहिजे, टिकला पाहिजे. अशा या मराठी शाळेची महती जागवणारं हे गीत सादर होत आहे. शाळा मराठी. प्रत्येकाच्या हाताची टाळी वाजली पाहिजे. प्रत्येकाच्या हाताची शेवटचं गीत आहे. माझ्या मराठी शाळासाठी एकदा जोरदार टाळी वाजली पाहिजे. मराठी माझी शाळा मराठी हो, टाळी टाळी टाळी. शाळा मराठी माझी शाळा मराठी व जशी लेकरा माया धरती पोटी, जशी लेकरा माया धरती पोटी, जशी लेकरा माया धरती पोटी, जशी लेकरा माया धरती पोटी. गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग, बाई आमचा गुरु अन आई ग, गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग, जशी ज्योतिबा संग सावित्री माई व. शाळा मराठी माझी शाळा मराठी व, मराठी माझी शाळा मराठी व, जशी लेकरा माया धरती पोटी व, जशी लेकरा माया धरती पोटी व. दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता, दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता. वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा, वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा. दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता, वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा मोठा. सरस्वती मायेचं आम्हावर दानव, विद्यावान आम्ही खरं खरं धनवान व. चला चला प्रार्थना झाली, पहिली दुसरी तिसरी चौथी, चला आपल्या वर्गाकडे चला. सर्व शिक्षक यांना विनंती आहे, आपण शिकवायला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, फक्त 5 मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे. कार्यक्रम झाला बहारदार, कार्यक्रम झाला बहारदार. पाहुण्यांची भाषणही झाली जोरदार, पाहुण्यांची भाषणही झाली जोरदार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार. तेव्हा मानावेच लागतील सर्वांचे आभार, तेव्हा मानावेच लागतील सर्वांचे आभार. सर्वांनी जो भरभरून टाळ्यांनी बालकलाकारांना प्रतिसाद दिलेला आहे, आभार मानण्यासाठी मी कुलते सरांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. फक्त 2 मिनिटात आभार होतील, नंतर उठायचे. 2 मिनिटं फक्त. हा कार्यक्रम या ठिकाणी जो यशस्वी झालेला आहे ते पडद्यामागचे जे लोक या ठिकाणी माता भगिनी, माता पालक या ठिकाणी झटलेले आहेत. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करणे हे मुख्याध्यापक या नात्याने माझं कर्तव्य आहे. तर या ठिकाणी आपल्या गावच्या प्रथम नागरिक माननीय अलकाताई गाडे यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यायचंय. उपसरपंच माननीय अंजलीताई घोलप, त्यानंतर अनिताताई मोतीराम गाडे यांनी कृपया मंच यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि ज्या महिला पालकांनी या ठिकाणी आतमध्ये विद्यार्थ्यांना सजवलेलं आहे त्या सर्वांनी स्टेजवर यावं कृपया. सर्वांनी विनंती आहे, सर्वांना बोलवा. आपण आपल्या माणसांचं कौतुक हे केलं पाहिजे. पहा एवढा बहारदार कार्यक्रम पुढे सर्व सुरू या लवकर. असताना त्यांनी पाठीमागे कार्यक्रम चला न लवकर. पाहता बालकलाकारांना सजवण्यासाठी ड्रेसिंगसाठी मदत केलेली आहे. हे कार्य खूप महत्वाचं आहे, कारण पडद्यासमोरचे कलाकार हे समोर सर्वांना दिसतात, परंतु पडद्याच्या मागे काम करणारे कलाकार हे कोणालाही दिसत नाहीत. तर कुलते सरांनी त्यांचा यथोचित सन्मान करणे हे शाळेचं कर्तव्य आहे. चला लवकर. सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर स्टेजवरती यावं. आतमध्ये ज्या काही माता भगिनी असतील त्यांना विनंती, कृपया लवकर बाहेर या स्टेजवर. त्या
येत आहेत तोपर्यंत या ठिकाणी पाचेगाव केंद्रातील आमचे सहकारी आदरणीय भोजगुडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आदरणीय श्री पवार सर आणि आदरणीय आमचे मित्र राहिलेले मार्गदर्शक काळे सर यांना या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करतो. अण्णा कुठे आहेत? अण्णा मोतीराम भाऊ वर या. अण्णा आहे अण्णा. अमोल भैया चला लवकर चला चला लवकर चला लवकर. सर्व कलाकारांचा सत्कार करण्यासाठी मी कुलते मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पडद्यामागील जे कलाकार होते त्यांचा यथोचित सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं अभिनंदन करायचं आहे. सहकार्य हे सर्वांचंच असतं. प्रत्येकाने थोडं थोडं सहकार्य केल्यानंतरच कार्यक्रम हा चांगला आणि बहारदार होत आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवट बोरगाव या ठिकाणी भूतो न भविष्य असा एकदम जोरदार म्हणजे ज्याप्रमाणे जल्लोष तळवट बोरगाव त्याप्रमाणेच आज या ठिकाणी कार्यक्रमाचा जल्लोष झालेला आहे. तरी मी सर्व गावकऱ्यांचे जे शाळेसाठी सहकार्य आहे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.